हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास कॉर्नरमध्ये। आज आपल्या चॅनलवर पनीर भुर्जीची रेसिपी एक सिक्रेट मसाला टाकून कशी बनवायची हे मी दाखवलेलं आहे। तर अतिशय स्वादिष्ट अशी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे। खाण्यासाठी खूपच टेस्टी अशी झालेली आहे। टिफिनसाठी अतिशय योग्य पर्याय आहे। मुलांच्या शाळेतल्या टिफिनसाठी जर काही नसेल तर पटकन झटपट अशी बनते। त्यासाठी सुवर्णास कॉर्नरला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर घंटीचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहू शकता। लेट्स स्टार्ट। मी घेतलंय पनीर। इथे मी पनीर मदर डेअरीचं घेतलेलं आहे। आता आपण पनीर किसून घेऊया। माझ्याकडे ही किसणी होती त्यामुळे खूपच बारीक असं पनीर चॉप करून झालेलं आहे। मी घेतले 2 मीडियम कांदे, अशा प्रकारे कट करून घेतले। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या। लसूण पाकळ्या घेतल्या, छान कट केल्या। इथे घेतले लाल तिखट 2 चमचे, पाव चमचा हळद आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे। सिक्रेट मसाला म्हणजेच पावभाजीचा 1 चमचा आणि इथे घेतले कस्तुरी मेथी। गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया। गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आहे। इथे मी टाकले आहे 3 पळी तेल, कारण तेल हे चांगल्या प्रकारे टाकलं तरच पनीर भुर्जी ही खाण्यासाठी टेस्टी होते। तेल गरम झालं, याच्यामध्ये टाकलं आहे मी जिरं थोडंसं तडतडलं, त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया। तर मी संपूर्ण कट केलेला कांदा तेला छान मिक्स करून घेतलेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता। सेकंड स्टेपला आपल्याला टाकायचं आहे लसूण पाकळ्या इथे टाकून घेऊन छान असं मिक्स केलंय। बारीक कापलेले मिरचीचे काप संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जास्त ब्राऊन करायचं नाही आहे कांदा आणि या स्टेपला आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त ब्राऊन आपल्याला नको आहे, त्यासाठी मी इथे टाकलं आहे 1 चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ टाकले आणि कवर करून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर परत आपण ओपन करून बघूया तर हे छान असं मऊसूत झालेलं आहे। आता आपल्याला सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे। हळद, लाल तिखट आणि पावभाजीचा 1 चमचा मसाला मी यामध्ये मिक्स केलाय आणि छान असं पुरेपूर्ण मिक्स करून घेतलंय। आता पनीर आपण जे चॉप करून घेतले त्यामध्ये ॲड करायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स असं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान असं। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे स्वादसाठी कस्तुरी मेथी। येस, नंतर थोडंसं झाकण ठेवलंय। 2 मिनिटानंतर ओपन करून बघितलंय, छान असं मिक्स करून घेतलंय। बघू शकता किती छान आपली झटपट पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि आपला गॅस बंद करून घेतला। तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आपली रेसिपी ही तयार झालेली आहे। यामध्ये खूप असं प्रोटीन असतं, आठवड्यातनं एकदा पनीर हे खाल्लंच पाहिजे। तर आता आपण टिफिन पॅक करून घेऊया। मी इथं टिफिनमध्ये भरले पनीर भुर्जी आणि इकडे घेतल्या 2 चपात्या। तर आपला ऑफिससाठी डबा तर झाला आहे रेडी। आता आपल्याला भाजीची तर अजिबात चिंता नाही आहे। येस, व्हिडिओ पूर्णपणे वॉच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।